नमस्कार. जनरेशन गॅप या आपल्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुढचा भाग आहे मराठीतल्या म्हणी आणि आजची जनरेशन. थोडं इंटरेस्टिंग आहे आणि तेवढ्याच सिरियस पण आहे. मागच्या जनरेशनची जी लोकं आहेत ती साधारण आता 50 ते 70च्या रेंजमध्ये असतात आणि त्यांचं बहुतांशी शिक्षण हे मराठी झालेलं असतं. आणि त्याच्या अगेन्स्ट आजच्या पिढीतली आजची जे जनरेशन आहे त्यांचं 90% शिक्षण हे इंग्लिशमध्ये झालेलं असतं, सेमी इंग्लिश म्हणा, आणि ते तसंच पुढं नेतात. आणि आज जर आपल्याला दुनियेत जगायचं असेल, कारण जगाबरोबर कॉम्पिटिशन जर सुरू असेल तर तुम्हाला इंग्लिश शिवाय पर्याय नसतो. यू थॉट इन इंग्लिश सो यू कॅन स्पीक इन इंग्लिश. हा एक विचार मांडण्याचा एक प्रकार असतो, एक म्हण असते. काही वेळेला खूप मजा येते. मी असंच एका ठिकाणी गेलो होतो तर एका मागच्या जनरेशनल्या आजीबाई होत्या. उथळ पाण्याला खळखळाट फार. त्यांच्या घरातली एक व्यक्ती या जनरेशनमधली, तिला वाटलं पाणी व्हायला लागलंय. ती बाथरूममध्ये गेली. म्हटली कुठलं पाणी, कसलं उथळ, उथळ म्हणजे काय. आयत्या बेळावर नागोबा. त्या व्यक्ती म्हटली की कुठे आहे, नागपंचमी कधी आहे, आत्ता कुठं, नागोबा कुठं आहे, नाव मोठं लक्षण खोटं. ह्या काही म्हणी आहेत ना, या म्हणींचा वापर मागची जनरेशन या पिढीला कळावी म्हणून सर्रास वापर करत असते. आणि या पिढीला पुढचे 3 दिवस तर यातला कुठलाही अर्थ कळत नाही, तो डोक्यावरनं जातो. म्हणजे मागच्या पिढीतल्या लोकांना जो मेसेज द्यायचा आहे तो या म्हणी मार्फत जर दिला गेला तर पुढच्याला कळत नाही हे त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे 2-3 दिवसांनी ती पिढी, तिथली लोक विचार करतात की ह्याचा अर्थ काय. मग ते ChatGPT करतात, ह्याचा अर्थ काढतात. तोपर्यंत सांगणाऱ्याची पण वेळ निघून गेलेली असते आणि कळणाऱ्याची सुद्धा वेळ निघून गेलेली असते. खूप इंटरेस्टिंग असतं या गोष्टी. मला दुसरा एक विषय असाच मांडायचा होता की बेटी बचाओ बेटी पढाओ हा 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी एक नारा होता. मी परवा न्यूज चॅनल बघत असताना एका राजकीय व्यक्ती, किती 60ची असेल, 60-70ची, हाच नारा घेऊन ओरडत होते, बेटी बचाओ बेटी पढाओ. आजच्या जनरेशनचा पुढचा विषय आहे की बेटी बचाओ झालं, आता बेटी पढाओ बेटी इंडिपेंडंट बनाओ हा नारा देणं जरुरी आहे. आणि आपण त्याच ह्या एका गोष्टीवरती किती दिवस पोळी भाजून घ्यायची. मी राजकीय पक्षांच्या बाबतीत बोलतोय. त्याच्या पुढचं वर्जन आलं आहे, बेटी पढाओ उसको स्वतंत्र बनाओ. आज एवढ्या कॉलेजेसमध्ये एवढ्या मुली नंबरात येत आहेत. ऑलमोस्ट मुलींचं पास होण्याचं आणि नंबरमध्ये येण्याचं लक्षणीय वाढ आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुली पास होत आहेत. स्वाभाविक त्या चांगलं शिक्षण घेत आहेत. आणि नेमकं काय असतं, मुलींना लहानपणापासून एक डोक्यावरती भिनलेलं असतं, रजिस्टर केलेलं असतं की दुसऱ्यांचा आनंद बघ, घरातल्या लोकांचा आनंद बघ, मग तू आनंद लूट. नवऱ्याच्या हृदयात जायचं असेल तर त्याच्या पोटातून मार्ग असतो, वगैरे वगैरे वगैरे. पण आता परिस्थिती नाही आहे तशी. आज मुलींना एवढं शिकवल्यानंतर मुलींना स्वतःचा विचार करू देत, त्यांचा आनंद त्यांना बघू दे कशात आहे. निसर्गाने एक मुलीलाच देणगी दिली आहे मूल होण्याची. आपोआप ती सगळ्यांना सांभाळणारच आहे पुढं. लगेच तिला जे आपण रजिस्टर केलंय हे बदललं पाहिजे. आता बदलणं जरुरी आहे. म्हणजे जे आता आपण मार्केटमध्ये निगेटिव्ह गोष्टी ऐकतोय सोशल मीडियावरती किंवा इतर गोष्टींमध्ये, मी निगेटिव्ह गोष्टींचं एक्सप्लेन करणार नाही, तर ते व्हायला कमी होईल. कारण
मुलींची शिकवणच अशी केलेली जर असेल की दुसऱ्याचा आनंद तुझा आनंद, तर आजची जनरेशन म्हणते का? मी शिकली आहे, मी जॉब करते, मी माझ्या पायावर मला बोलता येतं, मला विचार करता येतो, मी इंडिपेंडंट आहे, मग मी माझा आनंद अगोदर बघते ना, मग मी बघते. आणि हाच विचार मुलांचा सुद्धा आहे. मुलांनाही प्रेशर केलं जातं, तुझ्यावर घरची जबाबदारी आहे, सगळ्यांना तू बघितलंच पाहिजे. हो, नक्की बघेल, सगळी मुलं बघतात. सामान्य वर्गातला शिक्षण घेतलेला मुलगा 90% मुलं ही आज्ञाधारकपणेच वागत असतात. पण जर आपण एक्स्ट्रा बर्डन केलं गेलं तर मुलंही सैरावैरा होतात, मुलंही भ्रामक होतात. तर मागच्या जनरेशननी बेसिकली, पुन्हा मी सांगतोय की पुढच्या जनरेशनला समजून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांच्या रुटीनमध्ये लागलं पाहिजे. तुमच्या मनासारखं होण्यासाठी आजच्या तरुण पिढीवरती प्रेशराईज केलं तर ते नाही होणार आहे. ते वर्कआउटच नाही होणार आहे व्यवस्थितरित्या. आणि आज शिकून जेव्हा मोठे होतात मुलं, त्यावेळेस स्वाभाविक त्यांची प्रायोरिटी ही काम असते, काम. व्यवसाय, तर या व्यवसायाला प्राधान्य देणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे आणि ते पार पाडायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या सो कॉल्ड फॅमिली प्रेशर, सो कॉल्ड सोशल प्रेशर, सो कॉल्ड आपले इथिक्सचं प्रेशर, ह्यांनी काय होतं, ते डिस्टर्ब होत आहेत. त्यांना डिस्टर्ब करण्याचा आपल्याला काय अधिकार असतो? काहीच नाही आहे. तर ह्यांना समजून घेणं जरुरी असतं. आज ज्या वर्किंग वुमन आहेत त्या शेवटी घरीच येत आहेत ना सगळे. त्यांना घर सांभाळायचं आहे, घराबद्दल त्यांचा जिव्हाळा असतो. आज ज्या 30-40तल्या लेडीज असतात त्याही वर्किंग करत करत जमेल तसं घर बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करत असतात. तर जे ते करत आहेत त्याला प्रोत्साहन देणं हे मागच्या पिढीचं काम आहे. अन्यथा मनाचे समतोल ढासळायला मदत होईल आणि आपणच पुन्हा त्याला कारणीभूत होऊ. बरं, त्यांच्या नोकरीचं प्रेशर हे आपल्याला माहीत नसतं, मागच्या पिढीतल्या लोकांना. त्यांना किती जाणून घेतलं तरी त्यांच्या डोक्यातले विचार जातच नाहीत. तर ह्या गोष्टी मागच्या जनरेशननी विचार करणं जरुरी आहे. हे जे म्हणींचा वापर मगाशी जो मी सांगितला ना, तो कमी करणं जरुरी आहे. अन्यथा त्यांचं लक्ष अननेसेसरी भटकतं. आणि मग पर्पज काय आहे, आपण ज्याचा आग्रह धरत असतो कुठल्याही गोष्टीचा, मी मागच्या पिढीतल्या लोकांसाठी सांगतोय, आपला पर्पज काय, उद्देश काय आहे या सगळ्याचा, तो सफल होतोय का, हेही विचार करणं जरुरी आहे. म्हणून मुलींना दुसऱ्याला आनंद देण्याच्या अगोदर स्वतःचा आनंद त्यांना जाणून घेऊ दे, स्वतःचा आनंद त्यांना एक्सप्लेन करू दे. तो त्यांच्यात ते कॉन्फिडन्स येईल आणि तो कॉन्फिडन्स आला की सगळं अगदी छान होईल. हे जे आता डायव्होर्सचं प्रमाण चाललंय ना, हे खूप कमी व्हायला मदत होईल. आज एक न्यूजवरती मी ऐकलं, ह्याच्यावरती रीलवरती, की वृद्धाश्रमामध्ये आईवडिलांचा मृत्यू झाला आणि 3 मुली असून एक जणही मुलगी आली नाही. तिने 15,000 रुपये दिले आणि व्हिडिओ शूटिंग करून आणायला सांगितलं. हे चुकीचं आहे, पण ह्याच्यात फक्त चूक मुलींची असेल का हो, ह्याचाही विचार करायला पाहिजे. ज्या मुलींना 24, 25, 26 वर्षापर्यंत आई वडिलांनी वाढवलं, मुलींना त्याच्याबद्दल काहीच वाटत नसेल. मुलींची बाजूही समजून घेतली पाहिजे आजच्या या कलियुगामध्ये. मुलांची अडचणही समजून घेतली पाहिजे आजच्या कलियुगामध्ये. जग बदलत चाललंय. मागच्या पिढीतल्या लोकांना मी रिक्वेस्ट करीन की आपली झालीत किती बघण्यापेक्षा राहिलीत किती ह्याचा जर विचार केला तर जीवन सगळ्यांचं सुखी आणि समृद्धी होईल आजच्या जनरेशनबरोबर जात जात. मी असं म्हणत नाही आजच्या जनरेशनचं सगळंच चुकतं, पण आपलंही सगळंच बरोबर आहे, मागच्या जनरेशनचं असंही नाही आहे बरं का. गांभीर्याने विचार करू, हेल्दी विचार करू. धन्यवाद.